इराण, अमेरिका, इस्रायल यांचे युद्ध आणि त्यांचे परिणाम जवळपास जगातल्या प्रत्येक माणसानं भोगले. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, होमोर्ज बंद झाले आणि बराच काय काय झालं. पण या युद्धाची सुरुवात ज्यांच्या मृत्यूने झाली होती त्या खामेनी यांचा मृतदेह 4 महिने जपून ठेवला होता, कारण इराणला त्यांचा अंत्यसंस्कार साध्या पद्धतीने करायचा नव्हता. आता जेव्हा अंत्यसंस्कार करायचे ठरले तेव्हा त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी 20 लाख लोक तेहरानमध्ये जमले. 100हून जास्त देशांचे प्रतिनिधी तिथे पोहोचले आणि इस्रायलच्या एका मंत्र्यानं सरळ सांगितलं, जो बाहेर येईल तो मारला जाईल. इराणचा सर्वोच्च नेता स्वतःच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही येऊ शकत नाही, कारण त्याला भीती आहे की बाहेर आला की तो मोसाद त्याला शोधून काढेल आणि तो सुद्धा मारला जाऊ शकतो. मोसाद अजूनही खेमेनीच्या मुलाच्या जीवावर उठलेला आहे का आणि आता पुढे काय होणार, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी मारले गेले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावाई, सून आणि नातवंडही या हल्ल्यात ठार झाले. हा हल्ला अमेरिका इस्रायल युद्धाच्या पहिल्याच दिवशी झाला. त्यानंतर 6 दिवसांनी 4 मार्चला त्यांचा मुलगा मोस्तबा खामेनी नवीन सर्वोच्च नेता म्हणून घोषित झाला. अंत्यसंस्कार मार्चमध्येच होणार होता, पण युद्ध सुरूच असल्यामुळे तो पुढे ढकलला. अखेर 4 महिन्यानंतर 3 ते 9 जुलै असा सलग 7 दिवसांचा भव्य कार्यक्रम ठरवला गेला. तेहरानपासून कोमपर्यंत, नजफ आणि करबल्ला पासून महशद पर्यंत हा अंत्यसंस्कार 5 शहरांमध्ये 2 देशांमध्ये पसरलेला आहे. तेहरानमधल्या इमाम खोमेनी ग्रँड मुसल्लामध्ये खामेनी आणि त्यांच्या मारल्या गेलेल्या कुटुंबियांचे शव सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले गेले. लाखो लोक रांगा लावून प्रचंड उन्हात तासनतास उभे राहून अंतिम दर्शन घेत आहेत. इराणी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार 20 लाखांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात सहभागी होतील. 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्वतः उपस्थित आहेत. चीनकडून वरिष्ठ नेतेही, रशियाकडून सुरक्षा परिषदचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव आले आहेत. पण मोदी, शी जिनपिंग आणि पुतिन स्वतः आलेले नाहीत. त्यांनी आपापले प्रतिनिधी पाठवले आहेत. भारताकडे बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेटिया गेले आहेत. सोबत मेहबूबा मुफ्ती आणि सलमान खुर्शीद यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहे. पण या भव्य कार्यक्रमात सगळ्यात जास्त चर्चा एका अनुपस्थितीची आहे आणि ती म्हणजे खुद नवीन सर्वोच्च नेता मोस्तबा खामेनी यांची. वडिलांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत त्यांना कोणीही सार्वजनिकरित्या पाहिलेलं नाही. फक्त लिखित संदेश आणि निवेदन रोज येत राहतात. काही आठवड्यापूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हाही ते तिच्या अंत्यसंस्काराला हजर राहिले नाहीत. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने मार्चमध्ये सांगितलं होतं की मोस्तबा जखमी आणि विद्रूप झालेले असू शकतात. रॉयटरच्या वक्त्यानुसार त्यांना चेहऱ्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून पाय गमावण्याचीही शक्यता वर्तवली गेली. इराणच्या आरोग्य मंत्रालयानं मात्र या दाव्यांचं खंडन केलं आणि सांगितलं की जखमा फक्त वरवरच्या आहेत, फक्त काही टाके घालावे लागले. पण इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राईल काझ यांनी उघडपणे जाहीर केलं की मोस्तबा खामेनी मार्क फॉर डेथ आहेत, म्हणजे त्यांना मारण्याचं लक्ष्य आधीच निश्चित झालेलं आहे. या विधानानंतर इराणने संयुक्त राष्ट्राकडे औपचारिक तक्रार केली आणि आता राज्य पुरस्कृत दहशतवाद म्हटलं. इराणचे परराष्ट्र मंत्री आराघची यांनी थेट इशारा दिला की यातलं तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. न्यूयॉर्क टाइम्सच्या वक्तानुसार मोस्तबा यांनी स्वतः वडिलांच्या पार्थिवावर प्रार्थना करण्यासाठी बाहेर सर्वांसमोर येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण इराणच्या सुरक्षा यंत्रणेनं ती परवानगी नाकारली. कारण साधं आहे, मोस्तबा बाहेर आले तर तेच इस्रायलसाठी सर्वात मोठी संधी ठरू शकते. एकतर त्यांना थेट लक्ष्य करण्याची किंवा त्यांना किडनॅप केले जाऊ शकते. या सगळ्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वेगळीच भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की अमेरिका या अंत्यसंस्काराच्या काळात कोणतीही कारवाई करणार नाही आणि अंत्यसंस्कार संपेपर्यंत शस्त्रसंधी कायम राहील. पण दुसरीकडे इस्रायलचे नेते मात्र आक्रमक भूमिकेतच आहेत. काट्झ यांनी स्पष्ट सांगितलं की गरज वाटली तर इराणवर तिसऱ्यांदाही हल्ला केला जाईल. रविवारी तेहरानच्या ग्रँड मुसल्लामध्ये लाखो लोक जमले. छाती पिटत आमचा शब्द एकच, बदला बदला, अशा घोषणा देत होते. सोमवारी 11 किलोमीटरची भव्य मिरवणूक आझादी चौकाकडे निघाली, जिथून इराणी क्रांतीची सुरुवात झाली होती. यानंतर पार्थिव कोमकडे, मग इराणमधल्या नजफ आणि करबलाकडे नेलं जाईल. 9 जुलैला खामेनीच्या जन्मगावी मशहदमध्ये त्यांना दफन केलं जाईल. इराणमधल्या तज्ज्ञांच्या मते हा अंत्यसंस्कार केवळ धार्मिक विधी नाही तर एक राजकीय संदेश आहे.
नेता गेला तरी इस्लामिक रिपब्लिकची व्यवस्था अजूनही भक्कम आहे हे जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. पण याच वेळी काही इराणी नागरिकांचा अनुभव वेगळाच आहे. डिसेंबर 2025 मध्ये सरकारविरोधी आंदोलनामध्ये हजारो लोक मारले गेले होते आणि त्या पीडित कुटुंबांसाठी खामेनीचा मृत्यू फारसा दिलासा देणारा नाही. एका बाजूला जगातल्या 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी येऊन श्रद्धांजली वाहत आहेत. दुसरीकडे ज्या माणसाच्या हातात आता इराणची सत्ता आहे तोच माणूस स्वतःच्या वडिलांचं शेवटचं दर्शनही घेऊ शकत नाही. भीतीपोटी लपून बसलाय. सत्ता आहे पण चेहरा नाही. नेतृत्व आहे पण अस्तित्व अदृश्य आहे. प्रश्न हा आहे, जो नेता स्वतःच्या जनतेसमोर येऊ शकत नाही तो देश किती काळ चालू शकेल? तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.